सकाळी लगेच तयार होऊन आंघोळ करून कॉलेजला निघालो. तयार होऊन कॉलेजला निघालोच होतो की तर भयाचा आपल्याला रिक्षा भेटला. मग काय लगेच भयाच्या रिक्षामध्ये बसून कॉलेजला निघाला. आज काय भयानं गमभरे गाणे लावले नव्हते, नाही तर त्या दिवशी आपल्याला भयानं माग भयानं आपल्याला खूप गम चढीला होता बिनकामीच. आणि पुन्हा गम चढल्यावर कळालं की आपली काही गर्लफ्रेंडच नाहीये. मग काय आपल्याला भयानं अर्ध्या वाटात सोडून पाऊस पडलेला होता म्हणून भया गेला चिखल उडेल म्हणून जाऊ द्या भयानं अर्ध्यात सोडलं. मग काय लगेच आपल्याला दुसरा रिक्षा भेटला. रिक्षावाल्या भयानं मग काय आपल्याला कॉलेजला सोडलं. आज पहिला पेपर देऊन मग काय लगेच वापस वाटाव येऊन बसला. खूप उशीर झाला तरी आपल्याला रिक्षा भेटला नाही. मग काय आपल्याला दुसऱ्या आपल्या गावातल्या भयाचा ऑटो भेटला. रिक्षावाल्या भयानं आपल्याला फाट्यावर घरी येऊन बघतोय तर काय आई आपली शेताला गेलेली होती. मग काय लगेच शाळेची बॅग घरात ठेवून लगेच वापस गंगाला निघालो. गंगाला जाऊन बघतोय तर काही साप मारू लागले. कमेंट मध्ये सांगा हा कोणचा साप आहे. तर अरे पोरायला म्हणलं मारू नका साप. एकच भाऊ त्याला डोचू लागला तर काय बघा कसा शांत पडलेला आहे, मरून गेलेला आहे तो साप. त्या मुंगसा संग त्याचे भांडण लागले होते म्हणून तो मरून गेला. कमेंट करून नक्की सांगा हा कोणचा साप आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.